ही अभिनेत्री जिवंत असताना जेवढी चर्चा झाली नाही तेवढी चर्चा ती गेल्यावरती झाली। आता ही चर्चा तिच्या अभिनयासाठी नव्हती, ही चर्चा तिच्या चित्रपटांसाठी नव्हती, ही चर्चा तिच्या अदाकारीसाठी नव्हती, ही चर्चा झाली होती तिच्या हत्येची। म्हणजे ही हत्या, हा मर्डर इतका भयंकर होता, अक्षरशः थरकाप उडावा अशा पद्धतीचा होता। आणि 1 महिन्यानंतर हिची बॉडी सापडलेली होती आणि नंतर हत्येचा उलगडा झालेला होता। या अभिनेत्रीचं नाव आहे शशी रेखा किंवा शशी रेखा। तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारी ही एक अभिनेत्री आहे आणि तिने छोट्या मोठ्या भूमिका त्याच्यामध्ये केलेल्या होत्या। आणि साधारणपणे आता तिनं चित्रपटात सुरुवात केली, छोट्या मोठ्या भूमिका मिळायला लागल्या आणि 2009-10च्या दरम्यान तिनं लग्न केलेलं होतं आणि तिच्या पतीचा स्वतंत्र व्यवसाय होता आणि ही ॲक्टिंग करत होती। त्यांच्या संसाराला सुरुवात झालेली होती आणि यांना एक मुलगा झाला होता आणि साधारण आता लग्न झाल्यानंतर एक 4-5 वर्ष यांचा संसार नीट चालला, सुरळीत चालला। नंतर मग नवरा बायकोमध्ये वाद व्हायला लागले, भांडणं व्हायला लागली आणि त्याच्यानंतर मग दोघंही विभक्त झाले, घटस्फोट घेतलेला आहे। आणि आता ती जी अभिनेत्री आहे ती अभिनेत्री तिच्या 2 बहिणी आणि 8 वर्षाचा मुलगा आहे, त्या मुलाला घेऊन ती चेन्नईला आलेली आहे। मदिपाक्कम नावाचं एक उपनगरी आहे, ठिकाण आहे, तर त्या भागामध्ये ती गेली आणि तिथं राहत होती आणि पुन्हा तिनं चित्रपटावरती लक्ष केंद्रित केलेलं होतं। आता संसारामुळे काही वर्ष तिला चित्रपटावर लक्ष देता आलेलं नव्हतं। आता त्याच्यानंतर 2016मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट होता नलाई मुधल कुडिक्का मत्तन। आता अशा पद्धतीचा आहे, आता जर जमलं तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल या चित्रपटाची। तर त्या चित्रपटामध्ये हिनं एक नायिकेची भूमिका केलेली होती आणि अशा पद्धतीनं तिला त्या छोट्या मोठ्या भूमिका मिळत होत्या, ती काम करत होती। आता याच काळामध्ये तिची ओळख झाली रमेश शंकर नावाच्या एका व्यक्तीबरोबर ती, त्याचं वय साधारणपणे 36च्या आसपासचं होतं आणि हा टॅलेंट मॅनेजमेंट नावाची एक कंपनी चालवायचा आणि त्या कंपनीच्या माध्यमातून तो अभिनय क्षेत्रामध्ये येणाऱ्या ज्या काही तरुणी असायच्या, स्ट्रगल करणारे जे ॲक्टर असायचे, तर त्यांना चित्रपटामध्ये मालिकांमध्ये काम देण्याची संधी, म्हणजे काम करण्याची संधी द्यायचा, अशा पद्धतीने होतं। आणि नवीन मंडळींना तो काम वगैरे द्यायचा आणि त्याच्यामुळे अनेक नवीन जुनी मंडळी त्याच्याभोवती असायची। आता ही शशी रेखा जी आहे तिची आणि ह्या शंकरची भेट झाली। आता भेट झाल्यानंतर मग हळूहळू भेटीचं रूपांतर मैत्रीत झालं होतं, चांगली घट्ट मैत्री झाली दोघांची। नंतर मग कामानिमित्त वरचेवर एकमेकांना भेटायला लागले होते आणि या शंकरनं शशी रेखा यांना अनेक तमिळ चित्रपटामध्ये किंवा मालिकांमध्ये छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या भूमिका त्यांना दिलेल्या होत्या आणि आता भूमिका मिळायला लागल्यामुळे यांचं नातं अजूनच घट्ट झालेलं होतं। आता मैत्री जी आहे ती प्रेमामध्ये बदललेली होती। हळूहळू दोघंही एकमेकांना आवडाआवडी सुरू झालेली होती आणि आता त्याच्यामध्ये काही वर्ष मग हे रिलेशनशिपमध्ये राहिले होते आणि प्रेमसंबंधाचं चाललेले होते, रिलेशनशिप चाललेली होती। आणि रमेश जो आहे तो रमेश शंकर हा विवाहित होता, लग्न झालेलं होतं आणि शशी रेखा जी आहे तीसुद्धा विवाहित होती, म्हणजे तिचंही लग्न झालेलं होतं, पण तिचा घटस्फोट झालेला होता। आणि हा जो रमेश शंकर आहे तर त्याचे आईवडील आणि अगोदरची जी पत्नी आहे त्या पत्नीनं 2011मध्ये काहीतरी त्यांना आर्थिक प्रॉब्लेम आला आणि त्या प्रॉब्लेममुळे त्यांनी आत्महत्या केलेली होती। त्याच्यामुळे हा रमेश शंकर आणि शशी रेखा दोघंही एकटेच होते आणि त्यामुळे त्यांना एकमेकांची गरज होती, मदतीची गरज होती, साथीची गरज होती, साथीदाराची गरज होती। त्याच्यामुळे ते आपसुकच एकत्र आले आणि आता हे एकत्र येणं जे आहे ते शशी रेखाच्या घरच्यांना पटत नव्हतं। पण तरीसुद्धा आता घरच्यांना पटो नाही तर न पटो तरीसुद्धा 2015मध्ये शशी रेखा आणि रमेश शंकर या दोघांनी कोर्टामध्ये लग्न केलं आणि लग्न केलं, पण घरचे नाराज झाले होते की याच्याबरोबर कशाला लग्न केलं वगैरे वगैरे। पण ठीक आहे, ते नाराज झाले म्हणून झाले, पण ह्यांनी लग्न केलं ना, संसाराला सुरुवात केली आणि माडीपक्कम हा जो भाग आहे त्या भागात त्यांनी घर घेतलं होतं, तिथं ते शिफ्ट झाले आणि ह्या वेळेस त्या पतीबरोबर ही शशी रेखा जी आहे ती मुलाला सुद्धा घेऊन आलेली होती आणि ह्यानं स्वीकारलं, तुझा मुलगा आणि तू दोघांनाही स्वीकारलेलं होतं आणि संसार सुरू झालेला होता। आता हळूहळू शशी रेखानं मग घरच्यांना पण पटवलं की माझ्या मुलालाही त्याने वडिलांचं प्रेम देतोय, मलाही देतोय, त्याच्यामुळे मग म्हणजे अशा एवढा चांगला माणूस कुठं सापडणार नाही। आणि त्याच्यानंतर आईवडिलांनाही पटलं, चला पोरीनं घेतला निर्णय, ठीक आहे। आणि मग आईवडील पण बोलायला लागलेले होते।
आता इकडं 2015च्या शेवटी पती पत्नीमध्ये वाद व्हायला लागले. म्हणजे काही महिने फक्त यांचं चाललं होतं सुरळीत, पण नंतर यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता. आता घरामध्ये वाद झाला की शशिरेखा आईवडिलांकडे जायची. त्याच्यानंतर मग पुन्हा या दोघांच्यामध्ये नवरात्री न्यायला यायचा, नाही तर मग कुणीतरी मध्यस्थी यायचं, बाबा कशाला भांडणं करता वगैरे वगैरे, आणि त्याच्यानंतर मग ह्यांच्यामध्ये सुलह व्हायचा. तर अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या आणि अशा पद्धतीनं यांचा हा संसार सुरू होता. आता साल उजाडलेला आहे 2016. जानेवारीचा महिना होता आणि पहिल्याच आठवड्यामध्ये शशिरेखा एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी घरातनं बाहेर पडली होती. तसं तिनं घरच्यांना सांगितलं, म्हणजे नवऱ्याला सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर आता 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 4 दिवस गेले. शशिरेखाच्या आईवडिलांनी तिला फोन केला होता, पण तिच्याबरोबर काही कॉन्टॅक्ट झाला नाही. त्यानंतर मग परत फोन केला, बाबा ती शूटिंगमध्ये असेल, काहीतरी कामात असेल म्हणून. आणि परत 1-2 दिवसांनी फोन केला, नंतर फोन केला, काहीही म्हणजे तिने उचललाच नाही, तिच्या कॉन्टॅक्ट झालाच नाही. त्याच्यानंतर मग नवऱ्याला फोन केला तिच्या, की बाबा कुठं आहे ती? त्यांनी सांगितलं शूटिंगला गेलेली आहे. आता शूटिंगला गेली, ती परत आलेली नाही. असं झालं, 1 दिवस गेला, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस जायला लागले, पण तरी पण तिचा काय तपास लागत नव्हता. आईवडील वाट बघत होते, ती काय आलेली नव्हती. या गोष्टीला आता महिना उलटलेला होता. आणि त्यानंतर मग आईवडिलांनी चेन्नईजवळ जे पोलीस ठाणं आहे त्या पोलीस ठाण्यामध्ये गेले आणि आपली मुलगी बेपत्ता झाली अशा पद्धतीची तक्रार त्यांनी दाखल केलेली होती. आणि नंतर आता मग त्या आईवडिलांकडे पण पोलिसांनी माहिती घेतली. त्यानंतर मग तिचा पती जो आहे रमेश शंकर याच्याकडून पण माहिती घेतली. पण रमेश शंकरने पण सांगितलं की ती म्हटली की मी शूटिंगला चालले आणि कुठं गेली मला माहीत नाही. आता त्याच्यानंतर मग तिचे कोणी मित्र असतील, मैत्रिणी असतील, बाकीची मंडळी असतील वगैरे वगैरे, तिचे कॉल डिटेल असतील, ते सगळं तपासलं होतं, पण काहीही माहिती मिळालेली नव्हती. आता 4 जानेवारी 2016 पासून ही अभिनेत्री शशिरेखा गायब झालेली होती आणि आईवडिलांना, पतीला काहीही तपास नव्हता. आणि त्याच्यामुळे मग पुढं असं झालं की त्या आईवडिलांना संशय यायला लागला की अरे या नवऱ्याने तर काही केलं नाही ना, कारण यांच्या अगोदर एवढी भांडणं व्हायची. आणि त्याच्यामुळे मग त्या आईवडिलांनी सांगितलं की ह्याची चौकशी करा, कारण आमचा ह्याच्यावरती संशय आहे. तर पण पोलिसांनी त्याच्याकडे परत चौकशी केली, पण विशेष काय अशी माहिती मिळाली नाही. आता या गोष्टीला साधारण 1 महिना लोटलेला होता. चेन्नईच्या बाहेर रामापुरम IT पार्क आहे, त्या भागामध्ये एक डेड बॉडी पडली अशी माहिती चेन्नई पोलिसांना मिळते. आणि पोलीस तिथं जातात, तर तिथं बघतात की डस्टबिन आहे, म्हणजे कचरा आहे, आणि त्या कचऱ्यामध्ये एक म्हणजे मुंडकं नसलेली बॉडी तिथं पडलेली होती. आता पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली, पंचनामा केला, आजूबाजूला चौकशी केली, माहिती घेतली. आणि त्याच्यानंतर आता ही बॉडी कोणाची आहे हे मात्र कळायला मार्ग नव्हता. आणि त्यावेळेस मग त्यांनी त्याचे फोटो काढले, त्यानंतर सोशल मीडियावरती टाकले, वर्तमानपत्रामध्ये दिले, सगळीकडे ही माहिती पसरवली. आणि ही बातमी अगदी पेपर सगळीकडे आलेली होती त्यावेळेस. आणि त्यावेळेस मग शशिरेखाचे कुटुंब, आईवडील जे आहेत, तर त्या आईवडिलांनी हे बघितलं. आणि त्यावेळेस त्यांना असं वाटलं की हा मृतदेह त्यांच्या मुलीचा असावा, कारण ती जी बॉडी आहे ती बॉडी त्या मुलीसारखी वाटत होती. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं, पोलिसांमध्ये गेले, सांगितलं की आम्हाला ती बॉडी बघायची. ज्यावेळेस त्या आईवडिलांनी त्या मुलीची बॉडी बघितली, ती बॉडी बघितली, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की ही शशिरेखाचीच बॉडी आहे. कारण कोणतीही आई आपलं जे मूल आहे त्या मुलाला कसंही ओळखते, त्याने कपडे घालू द्या नाही तर न घालू द्या, पण त्याच्या शरीराचं जे स्ट्रक्चर आहे त्या पद्धतीनं ते त्या आईवडिलांनी तिला ओळखलं. आणि ओळखल्यानंतर मग समोर आलं की शशिरेखा नावाच्या अभिनेत्रीची अत्यंत क्रूर, म्हणजे मुंडकंच गायब झालेलं आहे तिचं. आणि सगळे हादरून गेले, इंडस्ट्री हादरून गेली होती, सगळीकडे खळबळ उडालेली होती की इतकं निर्गुणपणे की तिचं मुंडकं कुठं गायब झालं आहे, धड कुठं बाजूला पडलेलं आहे. अशा पद्धतीने आता चेन्नईचे पोलीस त्या ठिकाणी तपास, म्हणजे मडिकापक्कम आणि चेन्नई पोलीस सगळ्यांनी तपासाला सुरुवात केलेली होती. प्रश्न हा होता की एक तर पहिली हत्या कुणी केली, तिचं मुंडकं कुठं गायब झालेलं आहे, का हिची हत्या करण्यात आली, असे अनेक प्रश्न होते. आणि पोलिसांनी मग ते धड जे आहे ते पोस्टमॉर्टमला वगैरे पाठवलेलं होतं. आणि तो मृतदेह जो आहे तो जवळजवळ 1 महिन्यापूर्वी हत्या करण्यात आलेली असावी, त्याच्यामुळे अत्यंत सडलेल्या अवस्थेमध्ये होता. आता पोलिसांनी अनेक तपासण्या त्या मृतदेहाच्या केलेल्या होत्या आणि धक्कादायक माहिती समजलेली होती की ही जी शशिरेखा आहे ती गर्भवती होती आणि पुढच्या काही दिवसातच तिला बाळ झालं असतं. पण दुर्दैवाने तिची हत्या झालेली होती, म्हणजे जी आई होणार होती तीच मृत्यूच्या मुखी पडलेली होती. आणि मुळामध्ये तिचं आई होणं हेच खरं मृत्यूला कारण ठरलेलं होतं. आता इकडं आईवडिलांनी, म्हणजे तिच्या आईवडिलांनी ह्या पतीवरती संशय घेतलेला होता की यानंच काहीतरी केलेलं असेल. आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी बघितलं, म्हणजे अगोदरच आईवडिलांनी संशय घेतला होता, पण पोलिसांचं ऑब्झर्वेशन असं होतं
की ह्याच्या बायकोचा मृतदेह सापडला, पण याच्या चेहऱ्यावरती अजिबात असे एक्सप्रेशन नाही आहेत किंवा त्याला जे दुःख त्रास व्हायला पाहिजे तर तसं त्याला काहीच झालेलं नाही, एकदम नॉर्मल अशा पद्धतीने. आणि कुठला पती असा इतका नॉर्मल राहू शकतो? त्यामुळे पोलिसांना संशय यायला लागला. त्याच्यावरती संशय यायला लागल्यानंतर त्याच्याकडे अजून चौकशी करायला सुरुवात केली. चौकशी करायला सुरुवात केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आता पोलिसांची आपल्यावरती करडी नजर आहे आणि आता पोलीस आपल्याला पकडणार. आणि त्याच्यानंतर मग तो त्या घरातनं गायब झाला. म्हणजे इतक्या वेळ तो घरी होता, महिनाभर तो थांबला होता, पण जसं ती बॉडी सापडली आणि पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार असं त्याला वाटलं, त्यामुळं तो तिथून गायब झाला. पोलीस त्याच्या घरी गेले, पत्त्यावरती गेले, तिथं तो नव्हता. आता मात्र पोलिसांच्या डोक्यामध्ये शंकेची पाल चुकचुकली की याच बाबाचा काहीतरी हात पाय तंगडबिंगडं असण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्याच्या मागावरती होते आणि अशी माहिती मिळाली की हा जो शंकर आहे तो शोलिंग नलूर नावाचा भाग आहे, तर त्या भागामध्ये आहे. आता ही माहिती मिळाल्यानंतर मग पोलीस त्या अपार्टमेंटपर्यंत पोहोचले आणि मग तिथं सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतलं. पण त्यावेळेस त्याच्याबरोबर ती अजून एक महिला तिथं होती. आता ही महिला कोण आहे असं पोलिसांनी विचारलं. त्यावेळी त्याने सांगितलं की ह्याची कुठली तरी दूरच्या नात्यातली बहीण आहे आणि तिचं नाव आहे लौकिया आणि साधारणपणे एक 20-22 वर्षाची ती तरुणी होती. आता पोलिसांनी मग त्या तरुणीला आणि ह्याला ताब्यात घेतलं. दोघांची कसून चौकशी करायला सुरुवात केली होती. पण ह्या सगळ्यांमध्ये तो मला हे माहीत नाही किंवा हे नाही ते नाही तो सांगत होता. पण तो मग पोलिसांनी त्याला विचारलं की हे सगळं समोर आल्यानंतर तू गायब कसा काय झाला आणि ही तुझ्याबरोबर ती नक्की कोण आहे? तो बहीण सांगत होता. पण नंतर असं लक्षात आलं की ती त्याची बहीण नाही आणि याच बाईच्या नादानं त्यानं तिला म्हणजे शशिरेखाला मारलेलं आहे. आता हे प्रकरण कसं झालं होतं बघा. तर रमेश शंकर आणि शशिरेखा यांचा संसार नवीन दुसऱ्यांदा संसार चालू झालेला होता आणि त्यानंतर आता दोघांनी एकमेकांना समजून घेतलं होतं, लग्न केलेलं होतं. आता हा रमेश शंकर जो आहे त्याचं नवोदित कलाकारांना काम मिळवून देण्याचं त्याचा धंदा होता आणि त्याच्यामुळं मग तो त्याच्याबरोबर ते अनेक कलाकार असे यायचे. आता याच्यामध्ये ही लौकिया जी आहे ती 22 वर्षाची पोरगी होती आणि ती पोरगीसुद्धा याच्याबरोबर ती आलेली होती की मला या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. आता केरळमधून आली होती, चेन्नईमध्ये थांबलेली होती आणि त्यावेळेस मग यानं म्हणजे या रमेश शंकरनं लौकियाचं फोटोशूट वगैरे केलेलं होतं आणि तिचा पोर्टफोलिओ तयार केला होता. त्यानंतर तिला छोट्या मोठ्या चित्रपटामध्ये मोठ्या मोठ्या चित्रपटात छोट्या छोट्या रोल तिला द्यायला सुरुवात केलेली होती. आणि याच्यामुळं काय झालं, त्या लौकियाला शंकर जास्त आवडायला लागला होता कारण त्याच्यामुळं तिला काम मिळत होतं. आणि आता या सगळ्याचा परिणाम झाला होता शशिरेखाच्या वैवाहिक जीवनावरती. कारण आता तिचा पती जो आहे तो पती एका 22 वर्षाच्या पोरीच्या बरोबर ती फिरतो आहे आणि इकडं ही पत्नी जी आहे ती मात्र घर बघते आहे, मूल बघते आहे, संसार बघते आहे आणि पती मात्र त्या पोरीबरोबर ते अशा पद्धतीनं. त्याच्यामुळे आता हळूहळू असं झालं हे नवरा बायकोमध्ये भांडणं व्हायला लागली होती आणि कधीकधी त्या मुलीला ह्याच्याबरोबर ती अशा वेगळ्या अवस्थेमध्ये पकडलेलं होतं. आणि समाजामध्ये अशा काही माणसं असतात की जे दुसऱ्याच्या संसाराचा विचार करत नाहीत, दुसऱ्याच्या मुलाबाळांचा विचार करत नाहीत, तर ते त्यांच्यात वाटोळं कसं करता येईल तशा पद्धतीच्या काही आहेत. आणि त्याच्यापैकी ही एक होती की जी त्याला आपल्या कयात आणत होती, त्याच्याबरोबर ती राहत होती, त्याच्याबरोबर संबंध ठेवत होते आणि त्याच्या संसाराचं वाटोळं करत होती. आणि त्याच्यामुळे नवरा बायकोमधलं भांडणं वाढायला लागलेलं होतं. एवढंच नाही तर तो नवरा जो आहे तो आता बायकोला मारहाण करायला लागलेला होता कारण त्याला आता ती नको होती, त्याला आता ही नवीन आलेली पोरगी पाहिजे होती. आणि त्याच्यामुळे मग असं झालं होतं की त्यानं अक्षरशः त्या बायकोला घरातनं बाहेर पण काढलेलं होतं. पण इकडं आता ती आपल्या आईवडिलांकडे आली. आता मुळामध्ये अगोदर तिचा संसार तुटलेला होता, त्याच्यामुळे आईवडिलांनी समजावलं, तिने विचार केला की आपण संसार मोडायला नको, तोडायला नको, म्हणून ती परत आली. त्याच्यानंतर मग परत त्यांच्यामध्ये भांडण झालं. त्यानंतर मग तिनं पोलिसांच्यामध्ये त्या पतीच्या विरोधामध्ये कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार पण दाखल केलेली होती. आणि त्यानंतर मग त्यांचं समुपदेशन वगैरे झालं होतं. नंतर मग ठीक आहे बाबा आपण संसार करू, हे नको, बाकीची लफडी छपडी नको वगैरे वगैरे असं सगळं झालेलं होतं. आणि परत एकदा संसाराला सुरुवात झाली होती. पण जरी समजा संसाराला सुरुवात झाली, हे काही झालं तरीसुद्धा याचं बाहेर जे अफेअर होतं त्या पोरीबरोबर ते काही कमी झालेलं नव्हतं. आणि तो तिला सांगत होता की म्हटलं हिचं माझं काही आता प्रेम नाही राहिलेलं आणि त्याच्यामुळे मी तुझ्याबरोबर ती लग्न करेल, हिला मी सोडणार आहे. आणि आता हिला सोडणारे म्हटल्यानंतर हिनं म्हटले चला हिला सोडलं तर कोण असणार तर मीच. आणि त्याच्यानंतर मग ती त्याच्याबरोबर अजूनच फिरायला लागली. आणि फिरायला लागल्यानंतर मग आता काही दिवसांनी अशी बातमी बाहेर आली की शशिरेखा
सुरेखा जी आहे ती गर्भवती आहे. आता ही माहिती ह्या लौकियाला कळली. लौकियाने त्याला विचारलं, म्हणले काय रे, तू मला म्हणत होता की तिचं तुझा काही संबंध नाही किंवा आता तू तिला सोडणार आहे आणि तो घटस्फोट घेणार आहे आणि नंतर माझ्याशी लग्न करणार आहे आणि आता तर ती तर गर्भवती आहे. म्हणजे तू मला सांगतोय तिच्याबरोबर भांडण आहे हे आणि ते गर्भवती कशी काय राहिली ती? म्हणजे तुमच्या दोघांचं चांगलं चाललं आहे आणि मला उगाच मध्ये तुम्ही हे केलेलं आहे. आणि मग त्याच्यामुळं त्या प्रियसीचं आणि प्रियकराचं म्हणजे या या नवऱ्याचं आणि तिच्या प्रियकराचं तिच्या प्रियसीचं यांच्यामधले भांडण सुरू झाली. आता हे बघितल्यानंतर मग ह्याने विचार केला, म्हटला की बायको गर्भवती आहे आणि बायकोमुळेच आपली भांडणं होत आहेत. त्याच्यामुळं मग त्यानं त्या प्रियसीला घरी बोलवलेलं होतं आणि तिच्या समोरच बायकोला असं मारलं होतं त्यांनी. आणि मारल्यानंतर रागाच्या भरात मग आता त्यांच्यामध्ये वादावादी झाली होती. हिथं ती प्रियसी समोर आहे, हिला हा मारतोय का तर तिच्यासाठी का तर तू गर्भवती का राहिली, कारण गर्भवती राहिल्यामुळे जास्त वादात म्हणजे ह्या म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखं झालं. आणि यावेळेस मग या पतीनं तिच्या डोक्यामध्ये काहीतरी जड वस्तू टाकली, हाणली आणि त्याच्यामुळे ती बेशुद्ध पडली. आता बेशुद्ध पडल्यानंतर मग ह्याने विचार केला आता ती बेशुद्ध पडली, त्यामुळे त्यांनी तिचा गळा आवळला आणि तिला मारून टाकलं. मारून टाकल्यानंतर आता म्हटलं हिच्या बॉडीचं करायचं काय, कारण आता त्याला ती प्रेयसी पाहिजे होती, बायको नकोच होते. मग बायकोच्या बॉडीचं करायचं काय, मग त्यानं चाकू वगैरे आणला, त्यानंतर मग तिचे तुकडे वगैरे केले, मुंडकं वेगळं केलं, धड वेगळं केलं आणि त्याच्यानंतर मग ते जे धड आहे ते धड हे बाथरूममध्ये ठेवलेलं होतं. आणि अशी माहिती येते की मुंडकं जे आहे ते त्यांच्या फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेलं होतं. आणि आता वाट बघत होते की आपण आता हे कधी, आता हे दोघं प्रियकर आणि प्रेयसी दोघांनी हे सगळं केलेलं होतं. आता वाट बघत होते की आपल्याला आता हे बाहेर टाकायचं आहे, मग कसं जायचं. 1-2 दिवसानंतर मग त्यांना संधी मिळाली. संधी मिळाल्यानंतर ते मुंडकं जे आहे ते मुंडकं त्यांनी त्याची विल्हेवाट लावली आणि रामापुरम IT पार्क आहे त्या भागामधल्या डस्टबिनमध्ये हे धड टाकून दिलं होतं. आता कोणाला कळणार आहे ते धड कोणाचं आहे आणि काय आहे. आणि त्याच्यानंतर मग हे तिथून निघून आले आणि पुढच्या महिनाभर हिच्याबरोबर ती मौज मस्ती करत होता, कारण आता बायकोचा त्रास त्याला होणार नव्हता. बायको आता त्याच्या आयुष्यातनं गेलेली होती. आणि नंतर मग त्यानं खोटं सांगितलं, ते शूटिंगला गेली वगैरे वगैरे. पण तरीसुद्धा पोलिसांना तो मृतदेह सापडला, बॉडी सापडली आणि त्याच्यानंतर मग पोलीस पार अगदी त्या पतीपर्यंत आणि त्याच्या प्रेयसीपर्यंत पोहोचले आणि त्या दोघांनाही अटक केलेलं आहे. आणि नंतर मग पोलिसांनी ते जे मुंडकं होतं ते मुंडकंसुद्धा एका कालव्यामध्ये यांनी टाकलेलं होतं. तर ते मुंडकं नंतर काही दिवसांनी सापडलेलं होतं, ते सुद्धा बाहेर काढलेलं होतं. आणि त्याच्यानंतर हा जो पती आहे त्याच्यानंतर काळे कारनामे, जसा तो होता तशाच पद्धतीचे त्याचे कारनामे होते आणि ते बाहेर आलेले होते. म्हणजे टॅलेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली तो मुलींना फसवत होता, त्यांचा फोटोशूट करायचा, पोर्टफोलिओ बनवायचा आणि नंतर त्यांची छायाचित्र मिळाली की त्याचा चुकीचा वापर चुकीच्या कामासाठी करायचा, गैरवापर करायचा आणि अनेक मुलींना ब्लॅकमेलसुद्धा करायचा. अशा पद्धतीचे माहिती समोर आली. एवढंच नाही तर 2011मध्ये या रमेशचं कुटुंब जे आहे, मग त्याच्यामध्ये त्याची पहिली बायको आणि त्याचे आईवडील यांनी जी आत्महत्या केली होती ती आत्महत्या याच्यामुळेच केली होती. हाच मुळात नालायक होता आणि त्याच्यामुळे त्या आईवडिलांनी आणि बायकोनं आत्महत्या केली आणि हे मात्र हा त्याच्यातनं बाजूला पडलेला होता, पण याच्यामुळे झालं असा सुद्धा त्याच्यावरती आरोप होता. तर अशा पद्धतीनं ही माहिती समोर आली आणि आता नंतर मग त्याला ताब्यात घेतलं आणि पुढची कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे. आता या सगळ्या प्रकरणांमधून धडा काय मिळतो, म्हणजे एक अत्यंत सुंदर, एक अत्यंत टॅलेंटेड अशा पद्धतीची अभिनेत्री आहे. ती स्ट्रगल करते आहे, काम करते आहे आणि आपल्या 8 वर्षाच्या मुलाला वाढवते आहे, नंतर नव्या संसाराची स्वप्न बघते आहे. आणि अशी जी तरुणी आहे तर त्या तरुणीच्या आयुष्यामध्ये दुसरी एक 22 वर्षाची तरुणी येते आणि तिच्या आयुष्याचे वाट लावते, तिच्या आयुष्याचं वाटोळं करते. म्हणजे मुळामध्ये अशा ज्या मुली असतात ना किंवा असे जे कोणी असतील तर त्यांनी पहिल्यांदा स्वतःला आरशामध्ये बघितलं पाहिजे. दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा कुठल्याही असल्या नालायक लोकांना अधिकार नाही. आणि त्याच्यामुळे खरं तर खरी शिक्षा जी झाली पाहिजे ती ह्या लोकांना झाली पाहिजे की परत तुम्ही कोणाचं जर असं स्वप्नातही जर वाटोळं केलं तरीसुद्धा त्याची शिक्षा होईल, एवढं जबर अशी शिक्षा त्यांना झाली पाहिजे. पण या प्रकरणातनं धडा काय मिळतो, आता सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, लग्न करणं म्हणजे अर्जंटला टॉयलेट आल्यासारखं नाही आहे. म्हणजे आता अर्जंट टॉयलेटला आले, त्याच्यानंतर पटकन गेला, पटकन बसला, पटकन आला, बाहेर आला, फ्रेश, असं नसतं.
लग्न करताना अगोदर समजून घ्यायचं असतं, नाती समजून घ्यायची असतात, माणसं समजून घ्यायची असतात, समाज समजून घ्यायचा असतो, दोन्ही परंपरा गोष्टी सगळ्या समजून घ्यायच्या असतात आणि त्याच्यानंतर एकमेकांना समजून घ्यायचं असतं. आणि एवढं सगळं झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये काय अडचणी येतात, त्याच्यात काय प्रॉब्लेम येतात, ते सगळं एकमेकांना शेअर करून एकमेकांना त्याच्यातनं बाहेर कसं काढता येईल, बाहेर कसं पडता येईल हे सगळं बघायचं असतं. पण हे लग्न म्हणजे फार अगदी आवडाआवडी झाली आणि झालं ह्यांचं लग्न, किंवा तो हसला ती हसली फसली आणि लग्न ह्यांचं झालं. असली लग्न टिकत नाहीत आणि अशा लग्नाच्या भानगडीत पडू नका. लग्न करायचं आहे तर सगळं विचार करून, पाठीमागं पण आपण अनेक घटना बघितल्या, अनेक स्टोरी बघितलेल्या आहेत की बाबांनो, लग्न करताना विचार करूनच करा, नाहीतर अशी अवस्था होते. दुसरी गोष्ट, जर एखाद्याचा जोडीदार बाहेर खेळी असेल, तो नीट वागत नसेल, तो मारहाण करत असेल, तो त्रास देत असेल, तो असं करत असेल, माझं म्हणणं काय, त्या बाबाला काय सोनं लागलं आहे का? एवढं काय त्याला सोनं चांदी लागलं आणि त्याला गेला मातीत जा. अशा नालायकांच्या बरोबर ती राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं चांगलं. आता याच ठिकाणी या प्रकरणामध्ये बघा, ही अभिनेत्री आहे, ती स्वतःच्या पायावरती उभी राहू शकली असती, मग तिला ह्याची गरज काय होती? म्हणजे मी असं म्हणत नाही की लगेच संसार मोडान संसार तोडान, असं नाही. पण लक्षात घ्या की अरे त्यांनी तिच्यासमोर म्हणजे त्या बायकोच्या समोर त्या प्रेयसीला घरात आणायचा, तिच्याबरोबर ती नको ते गोष्टी करायचा, नको ते चाळे करायचा, एवढं सगळं तो करायचा, तरीही सहन करत होती. का तर तिला संसार वाचवायचा होता, घर वाचवायचं होतं. आणि नंतर काय झालं, तिच्यासमोर हिला मारहाण करत होता, तरीसुद्धा ती त्याच्याचबरोबर होती. का तर तिला संसार वाचवायचा होता, मुलाला करिअर करायचं होतं. आणि नंतर तिच्यासमोरच त्यानं तिची मान कापली, तिला मारलं, तिचे तुकडे केले आणि तिला डिस्पोज करून टाकलं, तिला सडवली, तिचं आयुष्य बर्बाद करून टाकलं. तिच्यासमोर तिच्यासाठी एवढं सगळं केलं. मग ह्याच वेळेस जर तिनं ठाम निर्णय घेतला असता की जर तुला माझी गरज नाही तर मलासुद्धा तुझी गरज नाही, गेला उडत, मी सुद्धा स्वतःच्या पायावरती उभं राहून दाखवते आणि स्वतःचं करिअर करते, स्वतःचं जीवन आनंदाने जगू शकते, जगून दाखवते, ही जर जिद्द बाळगली असते. कारण आज अनेक अशा घटना घडतात की ज्याच्यामध्ये मी असं म्हणत नाही की फक्त एखाद्या वेळेस पुरुषच चुकीचा आहे, कधी स्त्री पण चुकीची असू शकते, पुरुष पण चुकीचा असू शकतो. जे कोणी चुकीचं असेल त्या व्यक्तीला बाजूला करा, पण हिंसाचार करणं, खून करणं, मारामारी करणं या गोष्टीतनं नाही. कायदेशीर पद्धतीनं बाजूला व्हा आणि त्याच्यानंतर स्वतः नवीन जीवनाला सुरुवात करा. म्हणजे फार अगदी त्यांना काही सोनंच लागले असं नाही, हेही लक्षात ठेवायचं. आणि एक आता ज्या कोणी महिला मंडळ वगैरे हे सगळं बघत असतील तर मी आता जे काय सांगतोय, आता ते काय होतं, बोलता बोलता ज्या गोष्टी येतात, पण जे काय सांगतोय त्याच्या पाठीमागं एक तुमचा भाऊ तुम्हाला ज्या पद्धतीनं सांगेल त्याच पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. कोणाचंही चुकीचं व्हावं याच्यासाठी या गोष्टी सांगत नाही. म्हणजे जेवढं समन्वय करता येईल तेवढं करायचा, पण जर ते होत नसेल तर आनंदाने, प्रेमाने बाजूला व्हायचं आणि नवीन जीवनाला सुरुवात करायची. पण आता याबद्दलचं तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.